रामकृष्ण हरी. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडियाला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडला. माझ्यासोबत बसलेले आमचे त्यावेळचे विठ्ठल बाळू गरुडे माऊली हे तिथले पुजारी जुने, त्यांचे चिरंजीव काशीनाथ आणि त्यांचा पण मुलगा आहे आर्यन. या काल काशीनाथ माऊलीनं एक विनंती केली, म्हणला माऊली आपल्या 18 वर्षानंतर हा पुन्हा मार्ग देवाच्या कृपेनं आता सुरू होतो आहे आणि ही सेवा सातत्यानं राहील आता इथून पुढे. तर आम्हाला सकाळी 8 वाजता आमचं साधन सामुग्री आळंदीच्या मार्गाच्या पुढे आहे, तर आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला सकाळी 8 वाजता काही परत थोडं जरी काही जरी प्रेमाने दिलं तरी चालेल, पण वाटचालीत 2 घास तर ते बोले हरकत नाही माऊली. त्या दिवशी संकष्टी असेल कोणाची 5 लोकांची तर आपण त्यांना काहीतरी साबुदाण्याची खिचडी, आणि ज्यांचं नसेल 35 लोकांना मला वाटतं कांदा पोहे काय असेल ते पदार्थ हा महत्त्वाचा नाही. तुम्ही मुखानं जे मुखात वारकऱ्यांनी मुखी घास खाता करावा विचार, कशासाठी मी हे अन्न सेवनार, माझ्या हातून घडू दे शुभक्त सेवा, म्हणूनच मिळवी शक्ती मुक्ती देवा. यांच्या हातून सेवा घडावी म्हणून आम्ही देवा बाप्पाच्या दारी आलो. तर खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. एकदा तुमच्या मुखातून काय तुमच्या अंतकरणातल्या भावना व्यक्त करा. आता आपण या ठिकाणी जेव्हा मंदिराकडे मध्ये येण्याची जी पावलं आहेत सातत्याने विठ्ठला, तर तिथं आपल्याला 3 तारखेला दिंडी इथे आपल्या मंदिरामध्ये सान्नपण्ण होणार आहे. सकाळी 8:30 ते 8 वर येतोय. 8 तिथे आपण त्यांच्यासाठी सोय केलेली आहे. पाणी, चहा आणि कांदा पोहे जे असेल ते आपण त्यांच्यासाठी निवेदन आपण खूप धन्यवाद माऊली राम. आणि हे विठ्ठल बाळू गरुडे स्मरणार्थ याचा मुख्य उल्लेख आहे. गरुडेंच्या स्मरणार्थ त्यांचं गरुडे परिवार आहे तो त्यांचा, म्हणजे त्यांच्या मुलाचा पण मी उल्लेख काय केला. उद्या यांच्यासोबत मुलाने सुद्धा हा कारभार पुढच्या माध्यमातून अन्नदानाची सेवा लागावी. काय 2-4 माणसं वाढतील किंवा 2 त्याच्यामध्ये. अरे माझ्या विठ्ठला माय बाप्पा रामकृष्ण. तुम्ही राहिला कुठे? मी करतच आहे हॉटेलवाले. अरे बाबा चालतं रामकृष्ण. मी दररोजचा म्हणजे इथंच असतो. क्या बात आहे. चला खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण. एकदा बोल रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण राम.